महाराष्ट्रामध्ये गेल्या 60 वर्षामध्ये केलेलं आहे हे काम कुठल्या भारतीय जनता पक्षाने किंवा अन्य पक्षाने केलेलं नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणून काँग्रेस शिवाय या देशाला पर्याय नाही आहे। काँग्रेस ही जनसामान्याची चळवळ आहे। आजचे पंतप्रधान जन्मण्याच्या अगोदर 60-65 वर्ष या देशामध्ये काँग्रेसने कामाची सुरुवात केलेली आहे। 100 वर्षापेक्षा अधिक काळ काँग्रेस इथं काम करते आहे। आणि म्हणून पंतप्रधान कधी कधी राजकारण म्हणून म्हणत असते की काँग्रेसने कुछ नाही किया, त्याचं कारण असं आहे दोष त्यांचा नाही, ज्या RSS ने त्यांना ट्रेनिंग दिली आहे त्या ट्रेनिंग सेंटरचा तो दोष आहे। आणि म्हणून मी पंतप्रधानाला त्याबद्दल नाव ठेवत नाही। त्या सगळ्या गोष्टी सांगायला वेळ नाही आहे। इतर सभामधलं मी ते सगळं सांगतोय, तर या सभेला बराच उशीर झाला असल्यामुळं त्या खोलामध्ये मी जाणार नाही। कारण शेवटच्या सभेमध्ये जेव्हा बोलायची संधी मिळेल तिथं त्या सगळ्या भूमिका मांडेल। आणि म्हणजे सगळं चुकीचं आहे, सगळं हे आहे। देश तर आमच्या हातात 5 वर्षासाठी त्या लोकांनी घेतलेलं आहे, पण महाराष्ट्र सांभाळण्याचं, महाराष्ट्र वाचवण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल। आणि एका पक्षाची सत्ता, काँग्रेस पक्षाची सत्ता ही या ठिकाणी आणली पाहिजे। कधी कधी आघाडीमुळे कशा प्रकारची बिघाडी होते हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे। आणि म्हणून कुठल्याही पक्षाचा विचार न करता केवळ काँग्रेस आणि या मतदारसंघात मला तर असं वाटतं की या लातूर जिल्ह्यातल्या 6च्या 6 काँग्रेसच्या जागा त्या निवडून येण्यासारखे चित्र हळूहळू त्या ठिकाणी तयार होत आहे। आणि लातूर आणि लातूर ग्रामीण आणि औसा या सगळ्या भागातलं चांगलं मताधिक्य, निलंग्यातलं चांगलं मताधिक्य आपल्याला मिळेल अशा प्रकारचा आशावाद मला वाटतो। आता 2-3 दिवस राहिले, आपल्याला जबाबदारीचं वाटप करण्यात आलेलं आहे, कोणत्या पद्धतीने काम करायचंय। शेवटी मतदान हे झालं पाहिजे, जास्तीत जास्त झालं पाहिजे। आपल्या विचाराची माणसं खूप आहेत आणि ते मतदानाला आले नाहीत किंवा त्यांना आपण मतदानासाठी आग्रह करून बाहेर काढलं नाही।